देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत। त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने काढलेले हे गौरवोद्गार एखाद्या भाजप नेत्याचे असतील असं तुम्हाला वाटलं असेल, मात्र ही स्तुतीसुमनं आहेत उद्धव ठाकरेंची। होय, त्याच उद्धव ठाकरेंची जे शिवसेना फोडण्याचा खापर नेहमी फडणवीसांच्या डोक्यावर फोडतात। थोडासा धक्का बसला असेल, मात्र आणखी मोठ्या धक्क्यासाठी आता तयार राहा, कारण फडणवीसांमध्ये शरद पवारांना तर ते पहिल्यांदा मुख्यमंत्री असतानाचा काळ आठवतोय। फडणवीसांची गती आणि अफाट कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा कौतुकास्पद प्रश्नही पवारांना पडलाय। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने गिरीश महाजनांच्या संकल्पनेतनं महाराष्ट्र नायक हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय, ज्यात उद्धव ठाकरे आणि पवारांनी लेख लिहिले आहेत। आता या लेखाची व्याप्ती फक्त वाढदिवसांच्या शुभेच्छांपुरतीच आहे की यामागे काही वेगळं राजकारण आहे, अशी चर्चाही सुरू झाली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कोणत्या शब्दात कौतुक केलंय ते पाहूया। उद्धव ठाकरे म्हणतात, देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहे। त्यांची समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ, राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला। त्यांचा अभ्यासू स्वभाव, कायदेशीर आणि आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपतील इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतं। फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं। फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे। तर शरद पवारांनी देखील फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना नेमकं काय म्हटलंय लेखामध्ये ते पाहूया। फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, हे कसे काय नाकारता येईल असा प्रश्न विचारतायत शरद पवार। त्यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो। फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो। आम्हा दोघातील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही। विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो। वागण्यात आणि बोलण्यात कमालीचं तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे। विविध विषयांची उत्तम जाण, प्रशासनावरील मजबूत पकड, आधुनिकतेची कास धरणारा नेता, अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं। दरम्यान ठाकरे आणि शरद पवारांनी वाढदिवसाला कौतुक केल्यानं फडणवीसांनी आभार मानले। पवारांनी केलेलं कौतुक मोलाचं आहे असंही फडणवीस म्हणतात। जी म्हणाले की पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारे अभ्यासू नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत। मी त्यांचा आभारी आहे। महाराष्ट्रामध्ये आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत, कोणीच कोणाचा शत्रू नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। शरद पवारजी पण म्हणाले त्याच पुस्तकामध्ये की त्यांची कामाची गती पाहून मलाही आश्चर्य वाटतं, ते कधीच थकत नाही। मला असं वाटतं पवार साहेबांचं मोठेपण आहे, त्यांचं देखील मी आभार मानतो। ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त करणं हे माझ्याकरता अतिशय मला असं वाटतं